शिवबाराजानं बघा प्रचंड त्याग आहे. एका बिजा केला नास मग भोगिले कणीस कळो सकळा हा भाव लहान थोरांवरी जीव. उगाच नाही त्यास लिहिला जात. ओले मूळ भेदी खडकाचे अंगाभ्यासाशी सांग कार्य सिद्धी नव्याशे काही नाही अवघड नाही कैवाड तोचीवरी. या जगात काहीच अशक्य नाही पण तुमची त्यागाची वृत्ती असली पाहिजे फक्त भोगाची नकोय. शिवबाराजांचा त्याग आहे. 1.5-2 वर्षाचं लेकरू आहे आणि 1.5-2 वर्षाचा शंभू बाळ असताना शंभू बाळाच्या आई आजारी पडल्या आहेत. सईबाई राणी साहेब. सईबाई राणी साहेब आजारी आहेत आणि आजारी सईबाई राणी साहेबांची खबर शिवबाराजांपर्यंत गेली. खाजगीतल्या वैद्यानं सांगितलं शिवबाराजांना, महाराज तुमच्या पत्नी शंभू बाळाच्या आई आम्ही किती बी उपचार केले पण तब्येतीत कुठलीही सुधारणा होत नाही. बघा मला वाटतं अफजल खानाच्या मोहिमेवर जायच्या अगोदर तुम्ही तुमच्या पत्नीची एकदा तरी 2 शब्द बोला सविस्तर त्यांच्या महालात जाऊन. कारण शंभू बाळ कधी पोरका होईल आणि शंभू बाळाची आई त्या शंभू बाळाला कधी सोडून जाईल नाही सांगता येत. खाजगीतल्या वैद्यानं सांगितलं. शिवबाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. तिकडे अफजल खान चालून येतोय. अफजल खान फार मोठं संकट आहे स्वराज्यावरलं. तिकडनं अफजल खान चालून येतोय आणि इकडं सईबाई राणी साहेब आपल्याला सोडून जाणार आहे. अर्धांगिनी सोडून जाणार आहे. काय अवस्था असेल ना शिवबाराजाची. अर्धांगिनी सोडून जाणार आहे. रथाच एक चाक केलं करत नाही चालू शकत म्हणतो ना आपण. सईबाई राणी साहेब आम्हाला सोडून जाणार आहेत असा विचार शिवबाराजांकडे आल्याच्या नंतर शिवबाराजांनी लगेचच शंभू बाळांकडे पाहिलं आणि शंभू बाळाकडे पाहिल्याबरोबर शंभू बाळ खेळतय. त्याला काय कळतंय? त्याला काय कळतं 1.5 वर्षाच्या लेकराला 2 वर्षाच्या लेकराला माझी आई सोडून जाणार आहे म्हणून? नाही कळलं शंभू बाळाला काही. शंभू बाळ जवळ आले. शिवबाराजांच्या डोळ्यात पाणी आहे. शिवबाराजा शंभू बाळाकडे पाहायला लागले. शंभू बाळ शिवबाराजाकडे बघून हसतंय. शिवबाराजांच्या डोळ्यातलं पाणी थांबायलाच तयार नाही. ए बाळा हसतोच काय र? ए बाळा अरे आई तुझी सोडून जाणार आहे म्हणे तुला. 1.5-2 वर्षाच्या शंभू बाळाला शिवबाराजाने कडेवर घेतलं आणि ते 1.5-2 वर्षाचं लेकरू शिवबाराजांच्या कडेवर बसून महालात चाललंय आईची भेट घ्यायला. खाजगीतले वैद्य पुन्हा पुढे आले आणि पुन्हा बोलायला लागले. महाराज तुम्ही लवकर जावा. आम्हाला नाही सांगता येणार किती वेळ शंभू बाळाची आई साथ देईल. कधी त्यांचा श्वास बंद होईल सांगता येत नाही. तुम्ही लवकरात लवकर जा. पत्नीची शेवटची भेट घ्या. लवकर जावा. 2 गोष्टी बोलाव्यात पत्नीला. शंभू बाळाच्या आईला तुम्हाला काही बोलायचं असेल बघा ना बोला. त्यांना तुमच्याशी काही बोलायचं असेल जावा महालात. शिवबाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. त्या लेकराला मात्र काही समजत नाहीये आणि माझा शिवबाराजा निघाला महालामध्ये. वैद्यराज बाजूला सरकले. शंभू बाळ कडेवर घेतला. शिवबाराजे निघाले महालात. जडांत करणानं वाटाला चलत विचार यायला लागलेत. महालात जाताना एक विचार शिवबाराजांच्या डोक्यामध्ये यायचा आणि तेवढ्यात एक विचार आला. मंद गतीनं पाऊल टाकताना डोळ्यात अश्रू आहेत आणि विचार आला मनामध्ये. सईबाई राणी साहेब माझ्यासोबत सोंगट्याचा खेळ खेळायची. सईबाई राणी साहेब माझ्यासोबत सोंगट्याचा खेळ खेळायचा आणि सोंगट्याचा खेळ कधीच पूर्ण वेळ आणि पूर्ण खेळ होईपर्यंत थांबल्या नाही. अर्ध्यावरच खेळ सोडून द्यायच्या आणि निघून जायच्या. मनात विचार आला ए सई सोंगट्याचा खेळ खेळताना अर्ध्यावर डाव मोडलाच ग. पण हा डाव अर्ध्यावर मोडायला नको होताच ग सई. हा डाव अर्ध्यावर मोडायला नको होताच ग सई. जीवनाचा डाव अर्ध्यावर सोडून जाते सई असा विचार मनोमन करायला लागले. शंभू बाळ कडेवर बसलेले आणि निघाले महालामध्ये. महालात गेले. दास्या नौकर चाकर ताट उभे राहिले. मुजरे झडले. सगळेच्या सगळे महालाच्या बाहेर निघून गेले. का? दास्यांना नौकर चाकरांना माहित होतं राजा आता सईबाई राणी साहेबांसोबत बोलणार आहे. 2 गोष्टी बोलू द्यात त्यांना एकांतामध्ये. शिवबाराजे, सईबाई राणी साहेब आणि शिवबाराजांच्या कडेवर होता तो शंभू बाळ उभा. शिवबाराजे उभा आहेत.
आणि लटकच जाऊन विचारलं. माहिती आहे शिवबाराजांना सईबाईंची जी परिस्थिती आहे, जी अवस्था आहे, सगळं माहिती आहे. सईबाई आता काही काही काळाची सोबती आहे आणि तरी सुद्धा शिवबाराजे विचारतायत, सई, ए सई, सई कशी आहे ग, तब्येत कशी आहे ग तुझी? सईबाई राणी साहेब म्हणाल्या, तुम्हीच सांगा वैद्यराज काय म्हणाले, तुम्हीच सांगा वैद्यराज काय म्हणालेत. असं म्हटल्यानंतर शिवबाराजानं थरथरल्या ओठानं सांगितलं, सई, वैद्यराज म्हणालेत काळजी करू नका, वैद्यराज म्हणालेत काळजी करू नका. सईबाई राणी साहेबांच्या लक्षात आलं आणि सईबाई राणी साहेब म्हणाल्या, महाराज खरे वैद्यराजांचं, इथं इथं राहणाऱ्या माणसांची काळजी करायची असते, जाणाऱ्या माणसाची कशाला काळजी करता महाराज. असं म्हटल्याबरोबर हुंदका आवरला नाही शिवबाराजाला. शिवबाराजांच्या डोळ्यातले अश्रू पुन्हा घळघळ ओळायला लागले. शंभूबाळाच्या काही लक्षातच येईना. शंभूबाळ मात्र आता शांत झाला आणि किलमिल्या नजरेनं आबासाहेबांकडे म्हणजे छत्रपती शिवबाराजांकडे पाहायला लागला. आईकडे पाहतोय, शिवबाराजांकडे पाहतोय. शिवबाराजे महालात बिछाण्यावरती बसले आणि सईबाई राणीसाहेबांचा हात हातात घेतला. सईबाई राणीसाहेबांचा हात हातात घेतला आणि सईबाई राणीसाहेबाला म्हणायला लागली, सई असं बोलू नकोस ग, सई असं बोलू नकोस ग. सईबाई राणीसाहेब म्हणाल्या, माझी समजूत नका काढू, अगोदर हे समजून घ्या की तुम्ही किती नशीबवान आहे. मी कसलं नशीबवान? का म्हणतेस असं? हो महाराज, तुम्ही किती नशीबवान आहे नाही का? तुमची आई जिजाऊ तुम्हाला अजून जिवंत आहे नाही का? तुम्हाला अजून जिवंत आहे. माझा शंभूबाळ किती दुर्दैवी आहे नाही का? त्याची आई त्याला 1.5-2 वर्षाचाच टाकून सोडून जाते. आता मात्र शिवबाराजांना अश्रू अनावर होत होते. शंभूबाळाच्या काही लक्षात येत नव्हतं. पण शिवबाराजे बोलले, मग 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 सांग ना, मग काय करायचं सांगू? मी गेल्यानंतर माझ्या लेकराला आईचं प्रेम द्याल का? जाताना एवढं मागते द्याल द्याल, जाताना एवढं मागते द्याल द्याल. शिवबाराजांचं उत्तर ऐका. मी आता इथे येतो विषयावरती. लढाई पुढे हो, लढाईच्या माग काय बघा. तुझ्या लेकराला मी आईचं प्रेम नाही देऊ शकत सई. तुझ्या लेकराला आईचं प्रेम द्यायला त्याच्याजवळ नाही थांबू शकत आहे मी. स्वराज्य निर्माण करायचंय. पण तू म्हणलीस ना मी नशीबवान आहे. मग इथून पुढं तुझ्या लेकराला मागितलंच म्हणून आईचं प्रेम नाही देत. माझी आई इथून पुढं तुझ्या लेकराला देतो. बघ जिजाऊ, तुझ्या लेकराची काळजी घेताल, काळजी करू नको सई. इथून पुढे शंभूबाळाची काळजी जिजाऊ मासाहेबांनी घेतली, लक्षात ठेवा, उभी हयातभर.